नमस्कार. मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. तुमची ही रास तूळ आहे का? तुम्ही तूळ राशीचे आहात का? मग हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आज जे सत्य समोर येणार आहे ते ऐकताच तुम्हाला प्रश्न पडेल, हे माझ्याच आयुष्याबद्दल कसं काय इतकं अचूक आहे? तूळ राशीचे लोक शांत दिसतात, पण त्यांच्या सहनशक्तीची, त्यांच्या संयमाची आणि त्यांच्या नशिबाची खोली कोणीच ओळखू शकत नाही. तुमचं यश उशिरा का येतं? लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा का घेतात? आणि देव शेवटी तुमचीच बाजू का घेतो? या सगळ्याचं भयानक सत्य आज या व्हिडिओत उघडं होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 15वा मुद्दा ऐकल्यावर तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल नवीन आहे, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आता तूळ राशीवर महादेवाची विशेष कृपा आहे. चला तर मग आपण तूळ राशीच्या 15 अचूक भविष्यवाणी आता सुरू करूया. पहिली भविष्यवाणी, शांत दिसणारे पण आतून खूप मजबूत. तूळ राशीचे लोक पहिल्या नजरेतच खूप शांत, संयमी आणि साधे वाटतात, पण ही शांतता कमकुवतपणाची निशाणी नाहीये, ती अतूट ताकदीची ओळख असते. हे लोक आवाज न करता दुःख सहन करतात, तक्रार न करता जबाबदाऱ्या पार पाडतात आणि कोणालाही न कळता स्वतःला अधिक मजबूत बनवतात. जिथे इतर लोक थोड्याशा अडचणीत घाबरतात किंवा हार मानतात, तिथे तूळ राशी शांतपणे उभी राहते आणि परिस्थितीशी डोळसपणे सामना करते. यांची मानसिक ताकद इतकी खोल असते की मोठे धक्के, विश्वासघात आणि अपयशसुद्धा यांना मोडू शकत नाही. लोक अनेकदा तूळ राशीच्या शांतपणाला दुर्लभता समजतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा हाच शांत माणूस सर्वात मजबूत निर्णय घेतो. लक्षात ठेवा, तूळ राशी शांत असते कारण ती घाबरलेली नसते. ती शांत असते कारण तिला स्वतःच्या ताकदीची जाणीव असते. दुसरी भविष्यवाणी, संयम हा त्यांचा सर्वात मोठं शस्त्र. तूळ राशीचे लोक घाईगडबडीत निर्णय घेत नाही. ते वाट पाहतात, निरीक्षण करतात आणि योग्य वेळेचीच निवड करतात. जिथे इतर लोक तत्काळ प्रतिक्रिया देतात, तिथे तूळ राशी शांतपणे समजून घेणे हा संयम कमजोरी नसतो, तो अनुभवातून आलेला अदृश्य शस्त्र असतो. कितीही कठीण काळ आला तरी तूळ राशी सुट्ट्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही. ते हळूहळू पण ठामपणे आपला मार्ग तयार करत राहतात. लोक कधी कधी म्हणतात, हे इतके हळू का चालतात? पण त्यांना माहीत नसतं की तूळ राशी हळू चालूनही सर्वात दूर पोहोचते. अनेक लढाया संयमाने जिंकल्या जातात आणि तूळ राशीमध्ये हा कला जन्मजात जाणते. लक्षात ठेवा, संयम हे तूळ राशीचं शस्त्र आहे आणि योग्य वेळी वापरलं तर कोणतीही परिस्थिती हरवता येते. तिसरी भविष्यवाणी, हट्टी पण कारणांसाठीच. तूळ राशीबद्दल सर्वात जास्त ऐकायला येणारं शब्द म्हणजे हट्टी, पण फार कमी लोकांना यामागचं खरं सत्य माहीत असतं. तूळ राशीचे लोक उगाच हट्ट करत नाही. ते हट्ट धरतात तेव्हा त्यामागे अनुभव, विचार आणि स्वतःवरचा ठाम विश्वास असतो. एकदा तूळ राशीने एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही. मग तो निर्णय लोकांना आवडो किंवा न आवडो. ही हट्टाग्रही वृत्ती कधी कधी लोकांना त्रासदायक वाटते, पण हाच हट्ट तूळ राशीला आयुष्यात मोठ्या उंचीवर घेऊन जातो. जे काम इतर लोक अर्ध्यावर सोडतात, तेच काम तूळ राशी शेवटपर्यंत नेते, कारण त्यांच्यासाठी माघार घेणे हा पर्यायच नसतो. लक्षात ठेवा, तूळ राशी हट्टी असते, पण तो हट्ट कधीही चुकीसाठी नसतो. तो असतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि योग्यतेसाठी. चौथी भविष्यवाणी, विश्वास ठेवायला वेळ घेतात, पण एकदा ठेवला की पूर्ण मनाने. तूळ राशीचे लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाही. ते शब्दापेक्षा कृती पाहतात, आश्वासनापेक्षा वर्तन तपासतात, कारण त्यांना माहीत असतं विश्वास तुटला तर तो परत जुळत नाही. म्हणूनच तूळ राशी हळूहळू जवळ येते, मन उघडायला वेळ घेते आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात सहज प्रवेश देत नाही. पण एकदा का त्यांनी एखाद्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास अढळ असतो. ते नातं जपतात, त्यासाठी लढतात आणि गरज पडली तर स्वतःच्या आरामाचा त्यागही करतात. तूळ राशीचा विश्वास स्वार्थासाठी नसतो, तो असतो नात्याच्या खऱ्या मूल्यांवर आधारलेला. लक्षात ठेवा,
तूळ राशीचा विश्वास मिळवणं कठीण आहे, पण तो मिळाला तर आयुष्यभर साथ देणारा माणूस तुमच्यासोबत असतो. यानंतर जाणून घेऊया 5वी अचूक भविष्यवाणी, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान. तूळ राशीचे लोक खोटेपणा सहन करत नाही. ते गोड बोलू शकतात, पण खोटं बोलणं त्यांच्या स्वभावात नसतं. त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा म्हणजे फक्त सत्य बोलणं नाही, तर विचार, कृती आणि नाते स्वच्छता ठेवणं असतं. कोणीही कितीही जवळचा असो, जर तूळ राशीला अपमान किंवा दुपट्टीपणा जाणवला तर ते शांत राहतात, पण आतून कायमचं अंतर ठेवतात. तूळ राशीचा स्वाभिमान फार मोठा असतो. ते कोणाच्याही समोर झुकत नाही, पण गरज पडली तर आपल्या माणसांसाठी सगळं सोडू शकतात. त्यांना पैसा, सत्ता किंवा दिखावा यापेक्षा स्वतःचा सन्मान जास्त महत्त्वाचा वाटतो. लक्षात ठेवा, तूळ राशी गरीब राहू शकते, पण स्वाभिमान गमावून कधीच जगत नाही. यानंतर जाणून घेऊया 6वी अचूक भविष्यवाणी, मेहनती आणि सातत्य राखणारे. तूळ राशीचे लोक एका दिवसात चमत्कार घडवणाऱ्यांमध्ये नसतात, पण ते रोज थोडं थोडं काम करून भक्कम भविष्य उभारणारे असतात. त्यांची मेहनत दिसायला साधी वाटते, पण त्यामागे अतूट सातत्य असतं. जे काम इतर लोक कंटाळून सोडतात, तेच काम तूळ राशी शांतपणे न थकता पुन्हा पुन्हा करत राहते. यांना शॉर्टकट आवडत नाही. ते विश्वास ठेवतात कष्टावर, वेळेवर आणि स्वतःच्या क्षमतेवर. कधी कधी लोक यांच्या प्रगतीला कमी लेखतात, पण एक दिवस असा येतो की तूळ राशी सर्वांच्या पुढे उभी राहते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तूळ राशीचा विजय अचानक नसतो, तो वर्षानुवर्षाच्या मेहनतीचा परिणाम असतो. यानंतर जाणून घेऊया 7वी अचूक भविष्यवाणी, सुख सुरक्षिततेला महत्त्व देणारे. तूळ राशीचे लोक फक्त आजसाठी नाही तर उद्यासाठी जगणारे असतात. त्यांना आयुष्यात अस्थिरता, अनिश्चितता आणि सतत बदल आवडत नाही. तूळ राशीसाठी सुख म्हणजे फक्त पैसा नाही, तर मानसिक शांतता, घरातला आनंद आणि आयुष्यातील स्थिरता. ते भविष्याची भक्कम पायाभरणी करतात, बचत करतात, जबाबदाऱ्या घेतात आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्यासाठी कधीही मागे हटत नाही. कोणी म्हणेल हे लोक जरा जास्तच काळजी करतात, पण सत्य असं आहे की याच काळजीमुळे तूळ राशीचं आयुष्य अडचणीतही कोलमडत नाही. लक्षात ठेवा, तूळ राशीला सुख हवं असतं, पण त्याहून जास्त सुरक्षित आणि स्थिर आयुष्य हवं असतं. यानंतर जाणून घेऊया 8वी सत्य भविष्यवाणी, कौटुंबिक नात्याशी घट्ट जोडलेले. तूळ राशीचे लोक जग जिंकण्याचं स्वप्न पाहतात, पण कुटुंबाला मागे ठेवून कधीच पुढे जात नाही. त्यांच्यासाठी आई वडील, भाऊ बहीण आणि घरातली माणसं ही फक्त नाती नसतात, ती त्यांची ताकद असते. तूळ राशी स्वतःचा आराम, स्वप्न, कधीकधी यशसुद्धा कुटुंबासाठी बाजूला ठेवू शकता. ते भावना दाखवत नाही, मोठमोठ्या शब्दात प्रेम बोलत नाही, पण त्यांच्या कृतीमधून नात्यांची खरी किंमत दिसते. घरावर संकट आलं तर तूळ राशी भिंतीसारखी उभी राहते, शांत, मजबूत आणि न ढळणारे. म्हणून कायम लक्षात ठेवा, तूळ राशीचं कुटुंब म्हणजे त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरासाठी ते काहीही करू शकतात. यानंतर जाणून घेऊया 9वं सत्य भविष्यवाणी, पैशांच्या बाबतीत हुशार आणि सावध. तूळ राशीचे लोक पैशाला देव मानत नाही, पण त्यांची किंमत खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. ते उधळपट्टी करत नाही, दिखाव्यासाठी खर्च करत नाही आणि अचानक श्रीमंत होण्याच्या भूलथापांना बळी देखील पडत नाही. तूळ राशी कमाई करताना मेहनत करते आणि खर्च करताना दोनदा विचार करते. त्यांना माहीत असतं आजचा पैसा उद्याच्या संकटात सर्वात मोठा आधार ठरतो. म्हणूनच ते बचत, गुंतवणूक आणि सुरक्षिततेला खूप महत्त्व देतात. लोक कधी कधी म्हणतात हे लोक फार कंजूस आहे, पण सत्य असं आहे की याच सवयीमुळे तूळ राशी अडचणीतही आत्मविश्वासाने उभी राहते. लक्षात ठेवा, तूळ राशी पैशांची गुलाम नसते, ती पैशाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवते. यानंतर जाणून घेऊया 10वी असत्य भविष्यवाणी, प्रेमात एकनिष्ठ आणि समर्पित. तूळ राशीचे लोक प्रेमाला खेळ समजत नाही. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे विश्वास, स्थैर्य आणि आयुष्यभराची बांधिलकी असते. ते पटकन प्रेमात पडत नाही, पण एकदा मन दिलं की ते पूर्णपणे देतात. अर्धवट नातं तूळ राशीला मान्य नसतं. प्रेमात ते कमी बोलतात, पण जास्त निभावतात. त्यांचं प्रेम दाखवण्यासाठी शब्दांची नाही तर कृतीची गरज असते. विश्वासघात तूळ राशीसाठी सर्वात मोठा धक्का असतो. एकदा का विश्वास तुटला तर पुन्हा तेच नातं तसंच राहू शकत नाही. तरीसुद्धा प्रेमात तूळ राशी सहनशील, समर्पित आणि काळजी घेणारी असते.
लक्षात ठेवा, तूळ राशी प्रेम करते तर संपूर्ण आयुष्य देऊन करते आणि म्हणूनच तिचं प्रेम फार कमी लोकांना मिळतं. यानंतर जाणून घेऊया 11वी सत्य भविष्यवाणी. राग आला तर धोकादायक शांतता. तूळ राशीचे लोक लवकर रागवणारे नसतात. ते सहन करतात, दुर्लक्ष करतात, वेळ देतात, पण याचा अर्थ असं नाही की ते त्यांना दुखत नाही. तूळ राशीचा राग आवाजात नसतो, तर तो शांततेत लपलेला असतो. ते ओरडत नाही, वाद घालत नाही, पण जेव्हा शांत होतात तेव्हा समोरच्याने समजून घ्यावं काहीतरी कायमचं बदललं आहे. कारण तूळ राशी सुटका शोधत नाही, ती सीमा आखते. एकदा का त्यांनी मनातून एखाद्याला दूर केलं तर परत जागा मिळवणं खूप कठीण होतं. म्हणून लक्षात ठेवा, तूळ राशीचा राग आगीसारखा नसतो, तो भूकंपासारखा असतो, शांत पण विध्वंसक. यानंतर जाणून घेऊया शेवटची आणि महत्त्वाची 12वी सत्य भविष्यवाणी. सौंदर्य, आराम आणि लक्झरीची आवड. तूळ राशीचे लोक फक्त जगत नाही, ते आयुष्य अनुभवतात. त्यांना सौंदर्य आवडतं, स्वच्छ घर, सुसज्ज जागा, चांगलं संगीत आणि डोळ्यांना समाधान देणारं वातावरण. लक्झरी म्हणजे फक्त महाग वस्तू नाही, तर मनाला शांतता देणारी सोय, आराम हे तूळ राशीसाठी जास्त महत्त्वाचं असतं. ते मेहनत करतात कारण त्यांना माहीत असतं आराम मिळवण्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे. लोक कधी कधी म्हणतात हे लोक खूपच भौतिक आहेत, पण सत्य असं आहे की तूळ राशी स्वतःला त्रास देऊन कधीच जगत नाही. ते जे काही मिळवतात ते स्वतःच्या मेहनतीनं आणि योग्य मार्गाने मिळवतात. लक्षात ठेवा, तूळ राशीला लक्झरी आवडते, पण त्यासाठी स्वतःला विकत नाही, तर ते त्यासाठी स्वतःला घडवतात. आता तुम्हाला मी सांगते बघा, तूळ राशीच्या या 12 अचूक गुणांना पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की ही रास फक्त स्थिर किंवा शांत नाही आहे, ती शक्तिशाली, प्रेमळ आणि कधीही हार न मानणारी आहे. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर या गुणांमुळे तुमचं जीवन अडचणींना सामोरे जाऊनही संपूर्ण यश आणि स्थैर्यात बदलेल. लक्षात ठेवा, शांतपणा, संयम, मेहनत, प्रेम आणि आत्मविश्वास हेच तूळ राशीचे खरे अस्त्र आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, होय मी तूळ राशीचा खरा विजय आहे माझाच. अशी कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.